एकदा एका शहाण्या बाईंनी झुरळाला आपल्या हातात घेतलं, त्याचा पाय तोडला, खाली सोडलं, म्हणाली चाल, झुरळ चालू लागलं. त्याच बाईंनी दुसरा पाय तोडला झुरळाचा, म्हणाली चाल, झुरळ चालू लागलं. बाईंनी तिसरा पाय तोडला, म्हणाली चाल, चालू लागलं. असं करता करता अर्धे पाय तोडले, झुरळ कसं बसं पुढे चालू लागलं. आणखी पाय तोडले, झुरळ रांगत सरकत सरकत जाऊ लागलं. शेवटचा पाय तोडला आणि बाई जरबेनं म्हणाली चाल, आणि झुरळ चालेना झालं. बाईंनी पटकन कागद घेतला आणि कागदावर लिहिलं, झुरळाचे सगळे पाय तोडले की झुरळाला ऐकू येत नाही. आणि आपण शोध लावल्याच्या आविर्भावात बाई फिरू लागल्या. अशा संशोधक बाया अनेक असतात. यापैकीच एक संशोधक बाई ज्यांनी वेगळाच शोध लावला आहे, तोही मला तुम्हाला सांगायचा आहे. चला आपल्या विषयाला सुरुवात करूया. मंडळी, मनपा निवडणुकीचे निकाल लागले. महापौर कोण होणार याच्या चर्चाही थंडावल्या आणि त्या चर्चेनंतर आता महापौर होताना त्या त्या पक्षाचे दुसरे पक्ष असेच वेगवेगळे शोध लावू लागलेत. आम्हीही असाच एक शोध लावला आहे. जे आपल्या पित्याला वडे खाऊ घालत होते, त्यांना आता तावडे खाण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे रितू तावडे ज्या मुंबईच्या महापौर झालेल्या आहेत, हिंदू, मराठी, भाजपच्या महापौर झालेल्या आहेत, त्या रितू तावडे जेवढं खाऊ देतील तेवढंच खाण्याची परिस्थिती काही लोकांवर ओढवलेली आहे. बरं, त्यांनी टाकावं आणि आपल्याला मिळावं यासाठी आता नेहमी आडवं जाणारी मांजर म्हणू लागली आहे की आम्ही आडवं जाणार नाही. सर्दीनी बेजार होऊन सटासटा शिंकणारी माणसं आता म्हणतायत की आम्ही शिंकून अपशकून करणार नाही. मी कुणाबद्दल बोलतोय आणि का बोलतोय हे तुमच्या लक्षात आलं असेल. तावडेंची निवड झाल्याबरोबर ती बिनविरोध व्हावी यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना या पक्षाच्या धुरंदरांनी आपली तलवार म्यानातून बाहेर न काढता म्यानातच ठेवली. तलवार म्यान केली कधी म्हणतात? तलवार म्यान केली तेव्हा म्हणतात जेव्हा ती बाहेर काढून अशी खबरदार जर झालं पुढे, चिंधड्या चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या असं म्हणता आलं तर त्याला काढलीमध्ये घातली, म्यान केली असं म्हणता येतं. नाही, त्यांनी फक्त तलवार काढण्याची ॲक्शन केली होती. कंसात तलवार उपसून सारखं. तलवार उपसलीच नाही आणि तलवार उपसून म्हणाले. त्या बाई आधी बोलत होत्या, महापौर होणार तर महायुतीचाच. ऐका जरा. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा महापौर बसणार म्हणजे बसणार. मला जरा या व्हिडिओला दाखवताना तुम्हाला काही वाक्य जाणीवपूर्वक ऐकायचे, दाखवायची, तर ते चित्र दाखवायचं आहे. मी ते वाक्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचा महापौर होईल म्हणताना बाईंचा हात कसा होतोय बघा. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच होईल बघा. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा महापौर बसणार म्हणजे बसणार. पाहिलं का? म्हणजे हे शिवसेना उभाठा असाच पक्ष आहे तो, बाकी काही नाही असं कदाचित बाईला म्हणायचं असं. मला काही नाही बाबा, पुन्हा खळकट्याक आपल्याकडे सुरू व्हायचा. रिकामा मार कोण का कुणाचा? शिव्या खातोय तेवढ्या पुरेशा नाही आहेत, अजून मार खायला वेगळा जायला. त्यामुळे ते जे म्हणतायत ते मी तुम्हाला दाखवलं, ते जे करतायत मी तुम्हाला दाखवलं. आता यांना ऋतू हिरवा आणि ऋतू बरवा म्हणायची वेळ आली, हे की नाही? म्हणजे ऋतू हा शब्द मी असा वापरतोय, आपलं काहीतरी जोडतोड केली पाहिजे ना, व्हिडिओ चालला पाहिजे म्हणून. ऋतू हिरवा ऋतू बरवा असं म्हणण्याची वेळ आली आणि त्या म्हणाल्या, मराठी महापौर होत असताना आम्ही अपशकून करणार नाही. ऐका. मुंबईचं जिथे आता मराठीच महापौर दिलाय त्या नक्कीच आम्ही अपशकून करणार नाही. महापौर दिलाय त्या नक्कीच आम्ही अपशकून करणार नाही. कळलं? म्हणजे आधी खात्री होती होणार तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच होणार. म्हणजे माणसं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा म्हणतात, ह्या म्हणतात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच होणार. आणि आता आम्ही अपशकून करणार नाही. आता मांजर आडवं गेलं काय, रस्त्यात शिंकलं काय, किंवा अजून काही झालं काय, अपशकून होणारच नाहीये. मी मगाशी झुरळाची गोष्ट उगीत नव्हती सांगितली, व्हिडिओची लेंथ वाढावी म्हणून. काय आहे की झुरळाचे पाय काढल्यावर झुरळाला चालता येत नाही.
हे साधं लॉजिक आहे. बाई चाल म्हणाल्या तरी चालता येत नाही, बाई नाही म्हणाल्या तरी चालता येत नाही. बाईंनी निष्कर्ष काढला, झुरळाचे पाय तोडल्यावर झुरळाला ऐकू येत नाही. अरे ऐकू येईल तरी चालेल कसं? तसं तुम्हाला लाख वाटेल तुम्ही अपशकुन करावा, पण अपशकुन करता तरी आला पाहिजे. रस्ता आडवा जायला शिल्लकच ठेवला नाही, तेव्हा तुम्हाला आडवं जाता तरी आलं पाहिजे. हे लक्षातच येत नाही आणि लोक बोलत राहतात. कारण आपली तलवार म्यान करणं याशिवाय दुसरा कोणताही मार्ग यांच्याजवळ शिल्लक नव्हता. म्हणून बाहेर न काढलेली तलवार म्यानातच ठेवून तलवार म्यान केल्याचा आव आणलेला आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज